कमलात मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे ओट्सपासून डोसा. चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. तर त्यासाठी आपण पहिले 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. आता हे ओट्स आपण भिजवून घेऊयात. त्यासाठी आपण मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. ओट्समध्ये पाणी घालून 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचे आहे. अशा पद्धतीने पाणी घालून तर हे ओट्स आपण 15 मिनटं भिजवून घेऊयात. अशा पद्धतीने हे 10 ते 15 मिनटं भिजवून घेतलेले आहे. आता आपण ह्यामधले पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण ओट्स बारीक करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण ओट्स बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर आपण तवा गरम करून घेतलेला आहे. आता तव्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर आपण केलेले बटर त्यावरती घालून घेऊ. आपण मैदा टाकून घेतलेला आहे. तिने आपला डोसा खरपूस असा भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो. खमंग लालसर असा भाजलेला आहे. प्रकारे आपण ओट्सपासून डोसा बनवून घेतलेला आहे. बघू शकता. आणि त्यासोबत आपण ही चटणी पण तयार केली. प्रकारे आपण ओट्सपासून डोसा बनवलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.